वर्गमुळात 22 22चा 4m वजा घातांक 4m वजा 8 बरोबर 22 तर m किती? तर या बरोबर प्रश्नचिन्ह दोन्ही बाजूचा वर्ग करायचा, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा समजून घ्या. असे प्रश्न आहे दोन्ही बाजूचा वर्ग. वर्ग करताना मला सांगा वर्गमुळात 4 दोन्ही बाजूचा वर्ग करायचा. याचं उत्तर चूक. याचं उत्तर 4. अहो याचा वर्ग करायचा आहे. मग तुम्हाला विचारलं याचं उत्तर सांगा मग 2. मी सांगितलं वर्गमुळात 4 चा वर्ग वर्गमुळात 5 चा वर्ग. याचं उत्तर 5. छान. हे महत्वाचं आहे. कळलं काय? तसा दोन्ही बाजू वर्ग केला याचा वर्ग केला तर वर्ग मुळाचं चिन्ह निघून गेलं. राहिलं काय? 22 चा 4m वजा 8 बरोबर 22 चा वर्ग. दोन्ही बाजू वर्ग केला. हो अहो मागचा वर्ग करायचं काय काम नाही. वर्गमुळात राखलं वर्गामुळे चिन्ह केलं वर्ग करताना. हे समजलं का सांगा? हो. मग असे प्रश्न आलता बघा दोन्ही बाजूचा पाया समान आहे, किंमत समान आहे, खात समान दाखवायचे. आलतं का मग असे 3 होतं का? होतं का? चला हा 4m वजा 8 बरोबर 2. कळलं काय? खरं सांगा गाडीने सांगा. समजलं काय? हो. तुला समजलं? अरे बघा आता हे समजलं का दोन्ही बाजूचा वर्ग केला तर मुळात चिन्ह. मग दोन्ही बाजूचा वर्ग केला तर वर्गमुळात चिन्ह गेलं. मग आता राहिलं हे काय करत 4 राहिल्या. मग तसं हे राहिलं. पलीकडे वर्ग केला 22 वर्ग. पलीकडे काही चिन्ह नव्हतं त्यामुळे 22 वर्ग करावा लागला. वर्ग द्यावा लागला. पलीकडे चिन्ह असतं तर 22 केलं असतं दोन्ही बाजूचा वर्ग. पण पलीकडे चिन्ह नसल्यामुळे ह्याचा वर्ग करा. दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून ह्याचा वर्ग केला पाहिजे की नाही? याचा वर्ग केला हे झालं. याचा वर्ग केला 22 चा वर्ग लिहिलं. समजलं का? दोन्ही समजलं का? हे 2 22 चा वर्ग नाही का? दोन्ही बाजूचा वर्ग 22 चा वर्ग. समजलं का? समजलं का नक्की? चला 22 दोन्ही बाजूचा पाया समान आहे. मध्ये समानता चिन्ह आहे त्यामुळे घात समान. मला सांगा 3 चा x बरोबर 3 चा 4 म्हणजे x बरोबर 4 ना. 3 पाया समान आहे, किंमत समान आहे. म्हणजे इकडे 4 3 चा असेल तर इकडे पण 4. मग इकडे 2 असेल तर हे पण 2च दाखवायचं. चला वजा 8 मध्ये गेले. वजा 8 मध्ये एमची पण काढायची आहे. वजा 8 मध्ये गेले 10. वजा 8 मध्ये गेले 8 बना. वजा 8 मध्ये गेले 8 आणि पहिले 2 आहे. 8 आणि 2 10. बघ मला 10. असं नाही वजा 8 मध्ये गेले 10 म्हणजे चमत्कार झाले. वजा 8 मध्ये गेले 8 पहिलं 2 10 असं म्हणा. चला m बरोबर सांगा आता. नाही बरोबर सांगा. बरोबर 2.5 4 पलीकडे गेले भागिले 4. हे m ला गुणिले 4 पलीकडे गेले. आता 2 वर खाली भाग. हा भाग भागून सांग. 4 1 4 नाही बे गुणिले 4 बे 5 2 हा झालं 502 उत्तर आहे. लक्षात आलं?